तर संजय दत्त सुद्धा आज मुंबईत आपल्या बहिणीसाठी प्रचार करतोय। तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिंपळगाव इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा होते आहे। शरद पवार बाजार समितीच्या आवारात ही सभा होते। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय तयारी, कसं आहे वातावरण? मिलिंद, वातावरण तर खूप मोठं उत्साहजनक आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी या सगळ्या सभेला झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वाजता या ठिकाणी दाखल होणार असून मुख्यमंत्री आत्ताच दाखल झालेले आहेत। नेमकं मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आपल्याला माहिती आहे का, राष्ट्रवादीचा खरं तर हा बालेकिल्ला, आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ, कांदा उत्पादक हा सगळ्यात मोठा प्रदेश, देशातील कांद्याचा दर ठरवणारा इथला शेतकरी या बाजार समितीमध्ये माल आणतो आणखीन विकतो। आणि याच ठिकाणी लाल कांदा, पोळ कांदा आणि उन्हाळी कांदा यावरनं देशभर उतरलेलं वातावरण, याचमुळे मोदी नेमकं या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय बोलतात ही प्रचंड मोठी उत्सुकता आहे। जवळपास 600 एकर जागेवर ही सभा होते। गर्दी खूप मोठ्या संख्येनं गळायला सुरुवात झालेली आहे आणि नेमकं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नेमकी काय घोषणा करतात किंवा कोणत्या प्रकारे संबोधन करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, सिक्युरिटीची खूप मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। व्यासपीठावर सुद्धा दिंडोरी आणि नाशिक या 2 लोकसभा मतदारसंघाचे नेते, खासदार या ठिकाणी आहेत। सगळ्यात महत्वाचं की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये हरिश्चंद्र चव्हाण जे विद्यमान खासदार भाजपचे यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या डॉक्टर भारती पवार यांना तिकीट देण्यात आलं। हरिश्चंद्र चव्हाण यांची व्यासपीठावरची उपस्थिती ही बोलकी आहे। त्यांच्यातला मनमुटाव जो आहे तो दूर झालाय, मतभेद दूर झाले, याचं लक्ष नक्कीच म्हणावं लागेल। ज्या पद्धतीनं दिंडोरी लोकसभा या लोकसभा मतदारसंघामध्ये तयारीची लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि